एक महिना झाले शेतकऱ्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नाहीये। खरं तर मान्सून जवळ आलेला आहे आणि हे जे 2 महिने हे खरं तर पेरणीचे दिवस असतात आणि अशा परिस्थितीत आपला शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दिसतोय आणि त्या क्षणी आपले मंत्री महोदय जे खरं तर टपरीवर होते, टपरीवरून त्यांना याच डिझेलची कॅन घेऊन फिरणाऱ्या लोकांनी अगदी 5 स्टार लाईफ अशा मंत्रिपदापर्यंत पोहोचवले। ते मंत्री महोदय म्हणतात की त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर छोटी छोटी पोरं डिझेलच्या कॅना घेऊन उभे आहेत, ते शेतकरी आहेत का? ते विसरून गेले, कदाचित त्यांना माहित नाही, कारण त्यांच्या गाडीमध्ये डिझेल कोण टाकतं हे त्यांनाही माहित नाही। परंतु आज साधा सरळ विचार आहे, ज्या वेळेला एखादं ट्रॅक्टर एखाद्या शेतावर नांगरणी करत असतं त्यावेळेला त्या शेतकऱ्याचा पोरगा डिझेलची कॅन घेऊन आलेला असतो। जर आपण ट्रॅक्टर या ठिकाणी बोलवलं, ट्रॅफिक जाम होऊ शकते, शेतकऱ्याला येण्या जाण्याचा खर्च वाढू शकतो, यासारखे अनेक मुद्दे होते आणि खरं तर शेतकऱ्याला आता फक्त 10 जून पर्यंत डिझेलची गरज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की कॅन मध्ये डिझेल देण्याचं जे सत्र चालू आहे ते चालू ठेवावं, या 10 जून पर्यंत एवढी आम्ही विनंती करतो। दुसरा मुद्दा असा आहे की मोदी सरकार सांगतंय की खाद्यतेल कमी खा। मला एक सांगायचं की विदर्भामध्ये सोयाबीनचा शेतकरी आत्महत्या करतोय। आपल्या जामनेर तालुक्यामध्ये भाग सोडला तर कोरडवाहू शेतामध्ये सुद्धा सोयाबीन, सूर्यफूल, तीळ इत्यादी लागवड होते। तुमचा स्टार्टअप इंडिया आहे, द्या ना त्या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून बेरोजगारांना तेलाचे घाणे उघडतील। कशाला अमेरिकेतून सोयाबीन आणताय? देशातल्या सोयाबीन आणि तेल उत्पादकांना संधी द्या। तर असं भरकटलेले हे सरकार आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की नीटची परीक्षा या 14 वर्षामध्ये 89 वेळेस नीटचा पेपर फुटला। नीटचा पेपर कोण देतो? सर्वसामान्य घरातली पोरं त्यांचे मायबाप पोटाला चिमटा काढून नांदेड, लातूर या ठिकाणी पाठवता आणि त्या ठिकाणी बघितलं तर कॉलेज क्लासेसवाली लोक 2-2 लाख रुपये फी घेता आणि त्या ठिकाणी शिकवता, परंतु प्रत्यक्षात जी लोक धनाढ्यांची आहे त्यांना मात्र पेपर फोडून दिला जातो। शेवटचा एकच मुद्दा सांगेल की गेल्या 2014 पासून भाजप सरकार हे एकच सांगतंय की हिंदू राष्ट्र बनवायचंय, हिंदू राष्ट्र बनवायचंय। 2014 पासून पहिली नोटबंदी जी झाली त्या नोटबंदीमध्ये सर्वात जास्त लाईन मध्ये कोण उभा राहिला असेल तर तो हिंदू उभा राहिला। त्यानंतर कोरोना आला, कोरोना सारख्या ठिकाणी सुद्धा वर्क फ्रॉम होम करणारा हिंदू होता। कोरोनाच्या काळात सुद्धा शेतीच्या मालाच्या डोक्यावर घेऊन फिरणारा सुद्धा हिंदू होता। आज नीटचा पेपर फुटतोय, ते नीटची परीक्षा देणारे पोरं हिंदू आहे। आज जो शेतकरी लाईन मध्ये उभा आहे डिझेलसाठी तो हिंदू आहे। जो शेतकरी आज माल पिकवतोय तो हिंदू आहे। आज ज्या शेतकऱ्यांची पोरं आज नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी नाही, तो हिंदू आहे। शेतकऱ्याचा जो पोरगा आज लग्नाच्या प्रतीक्षेत आहे, लग्न नोकरी नाही म्हणून त्याची छोकरी नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। आज मला एक सांगा तुम्ही की या हिंदू राष्ट्र बनवण्याच्या गोलगप्पांच्या नादाखाली भाजप सरकारने आणि या मोदी सरकारने जर खरं नुकसान आणि खरं कंबर टोकुनाचं मोडलं असेल तर ते हिंदूंचं मोडलेलं आहे, असंच मी या ठिकाणी या निमित्ताने सांगेल। आणि मंत्री महोदयांना सांगेल की मंत्री महोदय तुम्ही आता 5 स्टार लाईफ जगत आहात, जरा एक वेळेस वेशांतर करून जामनेरच्या तालुक्यामध्ये रात्री नांगरटी करणारे शेतकऱ्याच्या कडे एकदा जाऊन बघा। या जामनेरच्या चौकामध्ये हातगाडीवर जी लोक आंबे, फळे, भाजीपाला विकताय एकदा त्यांना विचारून बघा तुमचं घर कसं चालतंय, 300 रुपये रोजावर तुमची गुजारण कशी होते। मंत्री महोदयांना ही विनंती आहे की जरा जागेवर या, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये ही जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं आमच्या पक्षाच्या तर्फे मनपूर्वक आभार मानतो। त्यांनी या ठिकाणी आले आणि असाच जागृत लढा चालू राहील एवढंच मी या निमित्ताने सांगतो। बघा जेसीबी आणि डंपर हे कुणाचं आहे बघा। आज तालुक्यामध्ये सर्व जी ठेकेदारीची जी कामं चालू आहे, जी ठेकेदारीची कामं खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडेच आहे। की जेसीबी कुणाची आहे, डंपर कुणाचे आहे, ज्यांना तुम्ही साठेबाज म्हणता ना, सरकार तुमचं यंत्रणा तुमच्या हातात आहे, जे साठेबाजी करत असतील त्यांना अटक करा ना।